नमस्कार मित्रांनो, अनेक लोक या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात। यात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळणे खूपच कठीण आहे। अनेक वेळा झोपल्यानंतर आपली आत्मा परमात्म्याला भेटून येते। याच संदर्भात आज आपण एका रहस्याचा उलगडा करणार आहोत। आजचा प्रश्न आहे की झोपल्यानंतर आत्मा कुठे जातो? झोपल्यानंतर आत्मा भटकंतीसाठी जातो। जर कोणी आत्म्याला बांधून ठेवले तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक माणसाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, आपल्याला विनंती आहे की जर आपण भगवान श्रीकृष्णांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय श्रीकृष्ण। काही भौतिकतावादी लोक हे व्हिडिओ स्वीकारू शकणार नाहीत कारण त्यांना असे वाटते की हे सगळं अंधश्रद्धा आहे। प्रत्यक्षात अंधश्रद्धा असे काही नसते। आत्मा अंधश्रद्धा नाही, आत्मा म्हणजे एक जीव आहे जो कधीच मरत नाही। काही मासिके तुम्हाला सांगतील की आत्मा अस्तित्वात नाही, पण मित्रांनो, आता तर परदेशी शास्त्रज्ञही आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करू लागले आहेत। असो, याबद्दल आपण नंतर सविस्तर बोलणार आहोत। एका श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्थ, आत्म्याला नाही शस्त्र कापू शकतात, नाही आग जाळू शकते, नाही वारा उडवू शकतो आणि नाही कोणतेही दुःख त्याला होऊ शकते। आत्मा सदैव अमर असतो। मित्रांनो, काही लोक म्हणतात की झोपल्यानंतर आत्मा कुठे कुठे भटकंती करतो। कधी ना कधी तुम्ही विचार केला असेल की झोपल्यानंतर आत्मा नक्की कुठे जातो? स्वप्नांचे मानसशास्त्र सुरुवातीपासूनच माणसासाठी एक आकर्षक विषय राहिला आहे। तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ञ यांनी त्यांच्या पद्धतीने त्याची व्याख्या केली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा आपण खोल झोपेत असतो तेव्हा आपण स्वप्न पाहतो। स्वप्न हा आजही संशोधनाचा एक रोचक विषय आहे। जरी स्वप्नशास्त्र खूप काही सांगते तरी शास्त्रज्ञ अजूनही गोंधळलेले आहेत। ते त्याला अचेतन मनाची भाषा मानतात, तरीही अजूनपर्यंत कोणतेही निश्चित मत बनलेले नाही। हजारो वर्षांपूर्वी ग्रीक तत्त्वज्ञ हिपोक्रेटिस याचे मत होते की झोपल्यानंतर आत्मा शरीरातून बाहेर पडते आणि इकडे तिकडे फिरते। त्या अवस्थेत ती जे काही पाहते किंवा ऐकते तेच स्वप्न असते। प्लेटोने त्याच्या पुस्तकात टाइम्सिसमध्ये त्याला लक्षणांची अभिव्यक्ती म्हणून मांडले आहे। अरिस्टॉटल म्हणतो की माणूसच नाही तर मेंढ्या, बकऱ्या, गायी, कुत्रे आणि घोडे इत्यादी देखील स्वप्ने पाहतात। आपल्या मनात अनेक प्रश्न सतत निर्माण होत असतात। त्यापैकी एक प्रश्न असा आहे की झोपल्यानंतर आत्मा कुठे जाते? चला सविस्तर जाणून घेऊया। जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आत्म्याचे काय होते? ती शरीरातच असते की ती कुठेतरी निघून जाते? असेही अनेक प्रश्न असतात ज्याची उत्तरे माणूस जाणून घेऊ इच्छितो। कारण प्रत्येकजण आपल्या स्वतःबद्दल सर्व काही जाणून घेऊ इच्छितो। आणि जेव्हा आत्म्याची गोष्ट येते तेव्हा लोक त्यात अधिकच उत्सुक होतात। ते जाणून घेऊ इच्छितात की नक्की आपण याबाबत कसे समजू शकतो। अनेक लोक असे असतात की ते साधू संतांची मदत घेतात आणि त्यांच्याशी जाऊन याविषयी चर्चा करतात। पुराणांनुसार आत्म्याची गती आणि ती कोणत्या लोकात जाते याचे वर्णन वेगळे आहे। आपण पुराण मत पाहणार आहोत, पण आधी थोडक्यात वैदिक मत जाणून घेऊ जे आत्म्याच्या गतीशी संबंधित आहे। आत्मा शरीरातच असते की ती शरीरापासून विभक्त होते? जो व्यक्ती खूप थकून झोपतो त्याला खूप विचित्र गोष्टी दिसतात। आणि काही वेळा आत्मा परमात्म्याला भेटायला पोहोचते। त्यावेळी आपल्याला वाटते की आपला मृत्यू झाला आहे आणि आपण भगवंताच्या सान्निध्यात आलो आहोत। आपण त्यांना प्रत्यक्ष पाहतो आणि त्यामुळे आपल्याला खूप समाधान मिळते आणि तिथून परत यायचे मनही होत नाही।
कारण झोपल्यानंतर आपले शरीर पूर्णपणे मृतासारखे होऊन जाते आणि अनेकदा माणूस झोपेतून उठवताना लगेच उठत नाही, कारण त्याची आत्मा खूप दूर गेलेली असते. यामुळे तो माणूस उशिरा जागा होतो. तुम्हीही कधीतरी असे अनुभवलं असेल की तुम्ही तुमच्या स्वप्नात तुमच्या इष्टदेवतेला पाहिले आहे, त्यांच्याशी संवाद साधला आहे किंवा तुमच्या अडचणी त्यांना सांगितल्या आहेत. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले आहे आणि तुम्ही त्यांना पाहत आहात. अशी अनेक प्रक्रिया असते जी तुमच्यासाठी अत्यंत अमूल्य आणि अत्यंत शुभ ठरते. तुम्हाला असे वाटते की तुम्ही आता इथेच आहात आणि फक्त हेच बघत आहात, पण हे सगळे तुमची आत्मा करत असते. ज्या दिवशी तुम्ही हे स्वप्न पाहता म्हणजे तुमची आत्मा परमात्म्याशी भेटते, त्या दिवशी तुमचं काम, तन, मन पूर्णपणे शुद्ध होते. मित्रांनो, झोपेमध्येही आत्मा अचेतन मनाशी जोडली जाते, म्हणूनच झोपेला दुसरे मरण असे म्हटले जाते. झोपल्यानंतर तुमची आत्मा भविष्यात जाऊ शकते. कधीकधी तुमची आत्मा तुमचे भविष्यही पाहते. मित्रांनो, जसे की आम्ही तुम्हाला सांगितले, झोपल्यानंतर तुमचं अचेतन मन आत्म्याच्या सहाय्याने भविष्यात जाऊ शकते, ते भविष्य पाहू शकते. त्याच्यात ती क्षमता असते. तुमच्यासमोर असे अनेक उदाहरणे असतात ज्यामध्ये झोपल्यानंतर आपलं अचेतन मन भविष्यात गेले होते. तुम्ही कधी उघड्या डोळ्यांनी ज्या गोष्टी पाहिल्या नाहीत त्या गोष्टी बंद डोळ्यांनी म्हणजे झोपल्यानंतर तुमची आत्मा पाहते. तुम्हालाही असे अनेक स्वप्ने आली असतील जी नंतर खरी ठरली. अशा प्रकारची स्वप्न आपल्याला तेव्हाच येतात जेव्हा आपले अचेतन मन भविष्यात गेले असते. आपलं अचेतन मन भविष्य कसे जाणते याविषयी सांगणे कठीण आहे, पण असे मानले जाते की जे भौतिक जगामध्ये घडतं ते आधी सूक्ष्म जगात घडतं. म्हणजे असे की आपल्यासोबत जे घडते ते आधी सूक्ष्म जगात घडते आणि नंतर त्याचा परिणाम भौतिक जगावर होतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं अचेतन मन अनंत बाह्य जगाशी जोडते आणि तिथे काय चालले आहे ते पाहू शकते. कधीकधी आपली आत्मा झोपेत वैकुंठधामही दाखवते. अगदी तसेच जसे देवता दूर असूनही सगळे पाहू शकतात आणि जे सूक्ष्म जगात घडले आहे ते अचेतन मन सहजपणे ओळखते. भविष्य सांगणाऱ्या स्वप्नांमध्ये आपलं अचेतन मन त्या स्थळी जाऊन पाहू शकते किंवा असे म्हणूया की ते तिथे जाता इथूनच पाहू शकते. अशाच प्रकारचे एक स्वप्न मला सुद्धा आले होते. आमच्या नातेवाईकांमध्ये एक मुलगा होता आणि त्याचा मृत्यू गुरुवारच्या दिवशी झाला होता. आम्हाला माहीत नव्हतं की त्याचा मृत्यू झाला आहे, पण त्याच दिवशी स्वप्नात मी पाहिलं की त्याचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला मला वाटलं की हे खोटं आहे, पण सकाळी जेव्हा समजलं की खरंच त्या मुलाचा मृत्यू झाला आहे तेव्हा मी चकित झालो. तरीसुद्धा प्रत्येक स्वप्न खरं नसते. 100 पैकी फक्त एक स्वप्न खरे ठरते. म्हणून स्वप्न पाहिल्यावर घाबरू नका, मन शांत ठेवा. मित्रांनो, हे फक्त आपल्यासोबतच घडतं असं नाही. तुमच्या घरामध्येही काही असे लोक असतील ज्यांनी स्वप्नांमध्ये भविष्य पाहिले आहे. तुम्हाला सांगतो की सगळं भविष्य ठरलेलं नसतं, पण काही गोष्टी निश्चित असतात. मित्रांनो, झोप म्हणजे काय? झोप म्हणजे तुमचे चेतन मन झोपणे. चेतन मन, जे तुमच्या शरीराचा एक भाग मानले जाते, ते झोपते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा फक्त चेतन नच झोपते. चेतन मन हे बाह्य मन असते, पण आतले मन कधीच झोपत नाही, त्याला झोपेची गरज नसते. चेतन मन झोपल्यावर आपण बाह्य गोष्टी पाहणे आणि ऐकणे बंद करतो आणि जेव्हा पाहतो ते सुद्धा चेतन मनाच्या सहाय्याने नसते. काही लोक जे मृत झाले होते आणि नंतर परत जिवंत झाले, त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी पाहिल्या नव्हत्या. त्याचा अर्थ ते त्यांच्या अचेतन मनाशी जोडले गेले होते. मित्रांनो, आत्मा काही करत नाही, कारण ती एक अभौतिक सत्व आहे.
तिच्यात कुठलाही राग नाही. जेव्हा आपण निर्गुणाची गोष्ट करतो तेव्हा ती आत्माच असते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले अचेतन मन आत्म्याशी जोडून क्रियाशील होते आणि मग आपण स्वप्नांमध्ये जातो. असे पाहून आपल्याला वाटतं की झोपल्यानंतर आपली आत्मा कुठेतरी जात आहे. खरं तर हे मनोविज्ञानाशी संबंधित एक गहन विषय आहे. याचे उत्तर खूप विस्तृत आहे. तुम्ही फक्त इतके समजा की आत्मा कधीच झोपत नाही, ती नेहमी क्रियाशील असते जोपर्यंत ती शरीरात आहे. असं म्हणतात की मृत्यूनंतर ती अनंत आकाशात विलीन होते. खरं तर याचे प्रमाणित उत्तर कुणाकडे नाही, पण मी माझ्या अनुभवावरून आणि आत्मा याविषयी वाचन करून जाणले की आत्मा डोक्यातील सुईच्या टोकाएवढ्या आकाराचा एक पांढऱ्या रंगाचा चमकणारा बिंदू असतो जो शरीरभर फिरून चेतना टिकवून ठेवतो. जर तुम्ही असे विचार करत असाल की झोपल्यानंतर तुमची आत्मा कुठेतरी जाते तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. खरं तर आत्मा सर्वत्र सुलभ आहे, म्हणजे ती सगळीकडे उपलब्ध आहे. पण तुमची आत्मा काही कर्मांच्या चौकटीत अडकलेली असते, म्हणून तुम्हाला वाटते की तुम्ही एक वेगळी इकाई आहात. पण तसे नाही. जर तुम्ही ती कर्मांची चौकट हटवली तर तुमची आत्मा किंवा माझी आत्मा अशी काही वेगळी गोष्टच राहत नाही. याचा अर्थ असा आहे की झोपल्यानंतर तुमची आत्मा कुठेही जात नाही, तिला कुठेही जाण्याची गरज नसते. पण तुमचा मन गतिशील असतो आणि आपण याच गतिशीलतेला आत्म्याची गती समजतो. स्वप्नामध्ये आपण वर्तमान पाहू शकतो. मित्रांनो, स्वप्नामध्ये तिसरी अवस्था ही असते की आपण वर्तमान अगदी तंतोतंत पाहू शकतो, जे सध्या घडत असते आणि आपण ते स्वप्नाच्या रूपात पाहत असतो. अशा प्रकारचे स्वप्न आपल्याला हे सांगतात की कुठे काय घडत आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या स्वप्नांचे माझ्याकडे पुरावे नाहीत, पण एका घटनेचा उल्लेख करतो. डॉक्टर अरुण कुमार लिहितात की एकदा ते झोपलेले असताना त्यांनी पाहिले की सज्जनजी त्यांच्याकडे येऊन म्हणाले, मी तर जातोय, मुलांचे लक्ष ठेवा. त्यानंतर अचानक लेखक जागा होतो तेव्हा पाहतात की रात्रीचे 3 वाजले. त्यांना समजत नाही की हे सगळं कसे झाले आणि सज्जनजींच इथे येण्याचं काय कारण. पण सकाळी समजतं की सज्जनजी तर रात्री 1 वाजताच मरण पावले होते. स्वप्नात आपण वर्तमान पाहू शकतो. मित्रांनो, ही सज्जनजींची जीवात्मा होती. जरी लेखकाचे चेतन मन जागं नव्हतं तरी अचेतन मन जागृत होतं आणि ह्यामुळेच त्यांना हे स्वप्न दिसले. जीवात्मा अचेतन मनाशी सहज संपर्क करू शकते, पण चेतन मनाशी संपर्क करणं तितकं सोपं नसतं. म्हणूनच देवता आणि इतर आत्मा स्वप्नांद्वारे काही सांगतात. चेतन मनाची एक सीमा असते आणि अचेतन मनाची दुसरी सीमा असते. एक भौतिक असते आणि दुसरे सूक्ष्म. झोपल्यानंतर आपण भूतकाळ पाहू शकतो. तुम्हाला सांगतो की आत्मा एक सहकारी असतो. तो फक्त सहकार्य करू शकतो. त्यामुळे शक्य होते की झोपल्यानंतर दुसरी शक्यता अशी असते की तुमचं अचेतन मन भूतकाळ पाहू शकते. इथे आपण भूतकाळाची चर्चा अनेक उदाहरणांनी पाहू. भूतकाळ म्हणजे जे घडून गेले आहे आणि त्याचे अंश तुमच्यामध्ये आजही अस्तित्वात आहेत. पण चेतन मन तिथे पोहोचू शकत नाही. अचेतन मनासाठी हे सहज शक्य असते. जेव्हा आपण संचित माहितीबद्दल बोलतो तेव्हा आपण त्या माहितीबद्दल बोलतो जी तुम्ही तुमच्या अनेक जन्मांमध्ये संचित केली आहे. त्या आजही अस्तित्वात आहेत, पण तुम्ही त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जेव्हा तुम्ही स्वप्नात असता तेव्हा तुमचे अचेतन मन त्या माहितीचे स्वप्नांच्या रूपात दर्शन घडवतं जे आधीच घडून गेले आहे. मित्रांनो, ह्याचा परिणाम म्हणजे आपण अनेकदा अशा गोष्टींचे स्वप्न पाहतो ज्याविषयी आपल्याला ह्या जन्मात काहीही माहिती नसते किंवा पाहिलेलेही नसते. असेही स्वप्ने आपण पाहू शकतो. अनेक लोकांबरोबर असं होतं
एका महिलेने स्वप्नात एक असं मंदिर पाहिले होते जे तिने कधी पाहिलेच नव्हते. नंतर जेव्हा तिने ते मंदिर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मंदिर तिला खरोखर सापडले. नंतर त्या महिलेला कळाले की हे मंदिर तिच्या पूर्वजन्माचे स्थान होते, म्हणून तिला सतत ह्या मंदिराचे स्वप्न यायचे. ह्याचाच अर्थ असा की तिचे अचेतन मन तिला ही माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत होतं, कदाचित जागरूक करण्यासाठी. ह्याच संदर्भात आपण पाहूया की आपले अचेतन मन कसे पूर्वजन्मातील घटनांपर्यंत पोहोचते. मी खूप दिवसांपासून हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात होतो की मी माझ्या मागील जन्मात काय होतो, पण मला कळत नव्हते कारण काहीही आठवत नव्हते. पण त्यानंतर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा एक मार्ग सापडला. आणि मी झोपण्यापूर्वी सतत हा प्रश्न माझ्या अचेतन मनाला विचारायला लागलो. जवळपास 8 दिवस सतत विचार केल्यानंतर मला एक स्वप्न पडले ज्यामध्ये मी पाहिलं की मी एक स्त्री आहे आणि एका मोठ्या घरात माझा जन्म झालेला आहे. आता जी माझी आई आहे ती त्या जन्मात माझी सासू होती. आम्ही खूप श्रीमंत होतो. तरीसुद्धा मी त्या स्त्रीचा चेहरा पाहू शकलो नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे शिकलो की झोपल्यानंतर आपल्या आत्म्याचे काय होते. प्रत्यक्षात आपले चेतन मनच झोपते, अचेतन मन कायम जागृत अवस्थेत असते. ह्याच संदर्भात मी तुम्हाला अजून एक रंजक घटना सांगतो. आपल्या घरी जेव्हा नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो तेव्हा आपल्याला झोप लागत नाही आणि आपण खूप अस्वस्थ होतो. रात्री वारंवार अचानक डोळे उघडणे हेच त्याचे संकेत असते. आमच्या घरी देवतांच्या मूर्ती होत्या. एकदा आम्ही त्या सर्व मूर्ती घराच्या बाहेर असलेल्या मंदिरात ठेवून दिल्या. तुम्हाला सांगतो की आमच्या घराच्या आसपास एक नकारात्मक शक्ती होती जी बऱ्याच काळापूर्वी इथून मरण पावली होती. जिथे नकारात्मक शक्ती असते म्हणजे भूतप्रेत असतात तिथे विचित्र स्वप्न येणे सामान्य गोष्ट आहे. ती प्रेत रूपात फिरते. त्याच दिवशी माझ्याबरोबर विचित्र गोष्टी घडायला लागल्या. मी झोपायचो पण पुन्हा पुन्हा डोळे उघडायचे. का असे व्हायचे हे कळत नव्हते. डोळे उघडल्यानंतर जाणवायचे की इथे कुणीतरी आहे. जरी मी कुणालाही पाहू शकलो नाही तरी नकारात्मक शक्ती प्रत्येकालाच दिसत नाही. मी विसरलो होतो की हे सगळे मूर्ती काढल्यामुळे होतंय. हे 9 दिवस चाललं. नंतर 2 दिवस मी विचार केला की का हे असं होतंय. विश्लेषण केलं आणि समजले की मूर्ती काढल्यापासून हे घडायला लागलंय. तुमच्या घरी कोणत्याही देवीदेवतांच्या मूर्ती असणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्ही जाणून घेतलं असेल. त्यानंतर मी त्या मूर्ती परत मूळ जागेवर ठेवल्या आणि त्यानंतर आपोआप मला झोप लागायला लागली. ह्या सर्व घटनांमुळे मला असं वाटतं की कोणतीही नकारात्मक ऊर्जा रात्री आपल्या आभामंडलाला भेदायचा प्रयत्न करते किंवा त्याकडे आकर्षित होते, तेव्हा आपले अचेतन मन चेतन मनापर्यंत ह्या गोष्टींचे संकेत देते. म्हणून आपले डोळे अचानक उघडतात. रोजच्या सवयीमध्ये हे निश्चित झालेले असते. जसं तुम्ही रोज 5 वाजता उठता तसं तुमचं अचेतन मन तुम्हाला 5 वाजताच उठवते. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. जर तुम्हाला आजची महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी.